अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे वाळूची अवैध उपसा करून वाहतूक करणाऱ्या 9 आरोपींविरुद्ध कारवाई करत 75,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अहिल्यानगर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पोलीस पथकानं ही कामगिरी केली आहे। अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे हे नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गौण खनिज उत्खननाबाबत गोपनीय माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गोधेगाव तालुका नेवासा गावच्या शिवारात गोदावरी नदीपात्रात काही इसम अवैधरित्या विनापरवाना बेकायदा चोरून वाळू उपसा करून नदीपात्राच्या बाहेर काढून ती 4 चाकी वाहनात काही इसम अवैधरित्या विनापरवाना बेकायदा चोरून वाळू उपसा करून नदीपात्राच्या बाहेर काढून ती 4 चाकी वाहनात आणि ट्रॅक्टरमध्ये जेसीबीच्या साहाय्याने भरून तिची वाहतूक करतायत। आता गेल्यास आढळून येतील अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने तात्काळ नेवासा पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि पंचांना समक्ष बोलावून हकीकत समजावून सांगून छापा टाकण्यासाठी हजर रहा असं कळवत त्यांनी संमती दिल्यानंतर कारवाई करण्याकरिता लागणाऱ्या साहित्यांसह शासकीय आणि खासगी वाहनाने संबंधित ठिकाणी रवाना झाले। विशेष पथक संबंधित ठिकाणी पोहोचले असता तेथे काही इसम जेसीबीच्या साहाय्याने गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करून उपसलेली वाळू ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरून इतर ठिकाणी वाहतूक करण्यासाठी नेत असल्याचं दिसून आलं। त्याचवेळी पोलीस पथकाने छापा टाकला असता पोलिसांची चाहूल लागताच संबंधित ठिकाणी हजर असलेले इसम वाहनासह पळून जाऊ लागले। त्यातील काही इसमांना पोलीस पथकानं पाठलाग करत मोठ्या शिताफीनं पकडून पोलीस पथकाची ओळख सांगत विश्वासात घेऊन त्यांना नाव विचारलं असता त्यांनी प्रवीण म्हस्के, विशाल ठोंबरे, अभिषेक जाधव अशी नावं सांगितली। तर त्यांच्यासह एक जेसीबी, 5 वाळूनं भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली आणि 1 वाळू भरण्यासाठी थांबलेला ट्रॅक्टर असे 6 ट्रॅक्टर आणि 5 ब्रास वाळू आढळून आली। तर पोलीस पथकाची चाहूल लागताच ट्रॅक्टरवरील चालक ट्रॅक्टर जागीच सोडून पळून गेला। आढळून आलेल्या इस्मांना पळून गेलेल्या ट्रॅक्टर चालक मालकाबाबत विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी त्यांची नावं राजेंद्र गोलांडे, दिलीप शेलार, कृष्णा परदेशी, कल्याण उन्हाळे, काका पठारे अशी नावं सांगितली। तर कुबोटा ट्रॅक्टरचा मालक फरार असून त्याच्या मालकीचा ट्रॅक्टर असल्याचं सांगितलं। तर पकडलेले ट्रॅक्टर आणि इसम संबंधित ठिकाणाहून पळून गेलेले ट्रॅक्टर मालक हे नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथील गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना बेकायदा चोरून जेसीबीच्या साहाय्याने वाळू उपसा करून ती ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाहतूक करून तिची विक्री करण्याहेतू अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आले। तर एकूण 75,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी पंचासमक्ष जप्त करत नेवासा पोलीस स्टेशन येथे येऊन 9 आरोपींसह 75,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत संबंधितांवर गुन्हा दाखल केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, नेवासा, अहिल्यानगर। मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं आज नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील गोधेगाव शिवार येथील गोदावरी नदीपात्रातून चालणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई केली असता आमच्या पथकाला एकूण 6 ट्रॅक्टर, 1 जेसीबी तसेच 3 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि एकूण आरोपी हे 6 आहेत। त्याच्यापैकी मुख्य आरोपी कृष्णा परदेशी आणि इतर त्याचे साथीदार हे फरार आहेत, त्यांचा शोध चालू आहे। तसेच आम्हाला जो एकूण मुद्देमाल मिळालेला आहे त्यामध्ये 6 ट्रॅक्टर, 1 जेसीबी आणि 5 ब्रास वाळू असा मिळून एकूण मुद्देमाल हा 75,80,000 रुपये झालेला आहे। हा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेऊन नेवासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत। ही माननीय श्री सोमनाथ घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई यापुढेही नेवासा पोलीस स्टेशन हद्दीसह इतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही अवैध धंद्यावर चालू